शुभ सकाळ, शुभ शुक्रवार सगळ्यांना. आईसाहेबांच्या पवित्र दर्शनाने आजच्या आपल्या सुंदर ब्लॉगची सुरुवात करूया. आईसाहेबांचं रूप अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं वाटतं की नाही? किती सुंदर दिसतात बघा. आईसाहेबांना नमन करून आता ब्लॉगची सुरुवात करते. आजची सुरुवात आपली निधी करणार आहे ह्या ब्लॉगची. तुमच्यासाठी सरप्राईज आहे बघा. आता तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघत राहा. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे माझी एक्झाम. सो जमलं तर मी तुम्हाला माझ्या आतली बिल्डिंग आतून दाखवेन तुम्हाला, आणि माझा क्लासरूम पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स गो. ग्रॅज्युएशनमुळे मला परत इंजिनिअरिंग गेल्यासारखा फिलिंग येतोय. तेव्हा पण आम्ही असंच आमचे सबमिशन असाइनमेंट आता परत ते रुटीन कंटिन्यू झालेलं आहे. IITचा आता कॅम्पस चालू झालेला आहे. भिंत बघताय, साऊंड प्रूफ आहे. आता आपली जी एक्झाम आहे ती IITच्या कॅम्पसमध्ये बॉम्बेच्या, आणि आता अभ्यास तर झाला आहे. बघूया आता कशी जाते एक्झाम. 3 तासाचा पेपर आहे आमचा. सो लेट्स सी. मी तुम्हाला अपडेट देते आता एक्झाम झाली की. भेटूया मग. आपण मेन गेटमधून एंटर केलं. तर जाऊया आपण कॉम्प्युटर सेंटर बिल्डिंगमध्ये.
कॉम्प्युटर सेंटरमध्ये. तिथे आता आपली एक्झाम आहे. सो आता आपल्याला जायचं आहे फर्स्ट फ्लोअरला. वन झिरो. पेपर देऊन मी बाहेर पडले. थोडासा टफ होता पण सगळे क्वेश्चन्स मी आता अटेम्प्ट केलेत. बघूया आता रिझल्ट काय येतो. चला.
या कसा गेला? गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बरेचसे नवीन सबस्क्रायबर आता आपल्या चॅनलला जोडले गेले, त्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. खूप आनंद झाला तुम्ही या फॅमिलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि निधीने आज आपल्याला पूर्ण सकाळी छान IITची टूर घडवली आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तिने आपल्याबरोबर सगळ्यांना IITला एक्झामला नेलं, आतलं पण सगळं दाखवलं. तिचा हिरवागार परिसर IITचा खूप सुंदर वाटतं. आणि खूप छान तिथे पण पेपर चालू असताना चहा कॉफी विचारत राहतात, पाणी आणलं जातं, नंतर स्नॅक्स तुम्हाला प्रोटीन बार, चॉकलेट्स, कुकीज, स्नॅक्स अशाचे सुद्धा ट्रे फिरवले जातात. म्हणजे मुलांची खूप काळजी घेतात ते. काय बाहेरगावून लांबून मुलं परीक्षा द्यायला येतात ना, तर त्यांची पण खूप सुंदर काळजी घेतात. तर IITचं नावच तसं आहे की त्याप्रमाणे ते वागतात पण तसेच. एक खूपच सुंदर कॉलेज आहे आणि महाराजांची कृपा आहे की अशा कॉलेजमध्ये आपल्या निधीला शिकायला मिळतं आहे. तर तिला म्हटलं तुला जमलं तर नक्की शूट कर, आणि तिने छान आपल्यासाठी क्लिप्स काढून आणल्या आहे. तर त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. आता संध्याकाळ झाली आहे, शुक्रवारची पूजा मांडून घेते आणि स्वयंपाकाला लागते. शुक्रवारची पूजा मांडली आहे, छान देवीला धूप दाखवते आणि असा भीमसेन कापूर जाळायचा आपल्याला. सगळ्या घरभर आता फिरवणार आहे. हे असं धूप घराबाहेर पण थोडा वेळ ठेवायचा. खूप छान सुगंध येतो सगळीकडे. तर आता स्वयंपाकाला मी ना पडवळची भाजी करते डाळ टाकून, आणि आमटी आहे फुलके आणि भाताचा साधा सिंपल बेत आहे. तर पडवळची भाजी पण मी तुम्हाला झटकन दाखवते कशी करतात ते. हे पडवळचे साल काढून असे बारीक आपल्याला कापून घ्यायचे. कोथिंबीर लागेल आणि मूग डाळ थोडीशी पाण्यात आपल्याला बोट चिप्पे होईपर्यंत अशी ठेवायची. 10 मिनिट उकळत्या पाण्यात टाकायचे की झटपट भाजी तयार होते. आता मी तुम्हाला फोडणी दाखवते त्या कशी करायची ते. तेल गरम झाल्यावर आता जिरं मोहरी टाकले, असं तडतडू लागलं ना की हिंग टाकायचं. हिंग टाकल्यानंतर आता आपल्याला ही भाजी आहे ना मिरचीवर करायची आज. तर आधी कढीपत्ता टाकते, थोडं तडतडू देऊया. कढीपत्ता आणि मिरची टाकून घ्यायचे. थोडीशी हळद आणि धणे जिरे पूड, किंचितशी साखर आणि चवीनुसार मीठ. गॅस कमी करून घ्यायचा आहे. आता कापलेली भाजी आणि डाळ त्यात टाकून घ्यायची आणि मस्त परतायची. कोवळी असते ना भाजी, तर अक्षरशः 5 मिनिटात होते ही भाजी. आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. हे असं झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनी मी पुन्हा दाखवते. आलं लसूण पेस्ट पण मी ॲड केली मगाशी. हे पडवळची भाजी पण आपली आता रेडी आहे. क्विक अशी झटपट 5 मिनिटात होते.
आणि इकडे आपली आमसुलाची आमटी पण तयार आहे. या सगळे डिनर करायला आता. असा सिंपल साधा मेनू आपला आजचा. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का. सो फ्रेंड्स, आत्ताच संध्याकाळची देवीची पूजा पण झाली आहे, स्वयंपाक पण तुम्हाला दाखवला आहे, क्विक रेसिपी पण शेअर केली आहे आणि आज निधीचे पेपर पण छान गेले तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने. छान सकाळी टूर घडवली तिने आपल्याला. हो, आणि माझी IITची टूर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कॉमेंट करून. आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या फ्रेश नवीन विषयाच्या ब्लॉगवर. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.